एव्हरीवन. तर बघा आजचा आपला हा चौथा एपिसोड आहे ज्याच्यामध्ये आपण क्रोशेनी शेप्स कसे बनवायचे ते शिकत आहोत. एकदम बिगिनर्ससाठी हे व्हिडिओज मी बनवत आहे. पहिल्या 2 व्हिडिओमध्ये आपण पहिल्या 3 व्हिडिओजमध्ये आपले स्क्वेअर, सर्कल, नंतर आपला षटकोन आणि पंचकोन हे सगळं कव्हर झालं आहे. आज आपण शिकणार आहोत हा छोटूसा क्यूट हार्ट कसा बनवायचा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी एक यान, इथे मी हा गंगा ऑलिव्हिया यान यूज करत आहे. नंतर त्याच्यासोबत आपण घेणार आहोत ही 4 मिलीमीटरची हुक, एक टॅपेस्ट्री निडल आणि सीझर. तर बघा सगळ्यात आधी आपल्याला मॅजिक रिंगपासून सुरुवात करायची आहे. तर आतापर्यंत आपण शिकलो आहे की मॅजिक रिंग कशी बनवायची, बट स्टील मी या एपिसोडमध्ये परत तुम्हाला सांगत आहे. मॅजिक रिंग बनवण्यासाठी आपला जो यानचा शेवटचा टोक आहे तो आपण राईट साईडला पकडायचा आहे. नंतर राईट साईड आणि लेफ्ट साईडमध्ये असं यान पकडून इथून असं आपल्याला गोल फिरवून घ्यायचं आहे. जेव्हा हे असं गोल फिरलं आणि हा गोल बनला, गोलमध्ये आपल्याला खालून आपला हुक इन्सर्ट करून इथे असं पकडून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि नंतर आपल्याला या यानचे असे वेढे आपल्या पहिल्या बोटावरून असा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थंब आणि आपला मिडल फिंगर यांनी हे पकडून घ्यायचं आहे. ठीक आहे. असं जेव्हा आपण करू, नंतर आपल्याला यान असा ओढून आणि या भागातून काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हा आपला मॅजिक सर्कल इथे तयार झाला आहे. तर मॅजिक सर्कल तयार झाल्यानंतर आपल्याला चेन बनवायचे आहेत. चेन पहिली, चेन दुसरी आणि चेन तिसरी. 3 चेन बनवल्यानंतर आपल्याला ट्रिपल क्रोशे इथे बनवायचं आहे. तर ट्रिपल क्रोशे आपण कसं बनवतो, यान एकदा गोल फिरवून घ्यायचं आहे, दुसऱ्यांदा गोल फिरवून घ्यायचं आहे. तर यान आपल्या हुकवर आता हे 3 यानचे वेढे आलेले आहेत. तर आत्ता आपल्याला ह्या मॅजिक सर्कलमध्ये असं आपला हुक इन्सर्ट करायचं आहे आणि जसं आपण डबल क्रोशे बनवतो तसंच आता आपल्याला यान ओव्हर करून 2 मधून काढून घ्यायचं आहे, परत यान ओव्हर करून 2 मधून काढून घ्यायचं आहे आणि परत यान ओव्हर करून ह्या शेवटच्या दोघांमधून असं काढून घ्यायचं आहे. तर हा आपला झाला आहे पहिला ट्रिपल क्रोशे. अगेन आपल्याला दुसऱ्यांदा ट्रिपल क्रोशे बनवायचा आहे. बघा आता या आपल्या हुकवर चार हे जे धागे आलेले आहेत. परत यान ओव्हर करून दोघांमधून काढायचं आहे, यान ओव्हर करून दोघांमधून काढायचं आहे आणि परत यान ओव्हर करून शेवटच्या दोघांमधून काढायचं आहे. तर इथे झाले 2 आपले ट्रिपल क्रोशे. अगेन आपल्याला तिसरा ट्रिपल क्रोशे इथे बनवायचा आहे. बघा 1, 2 आणि 3. तर असे आपले हे इथे सुरुवातीला 3 चेन आणि 3 ट्रिपल क्रोशे असे बनलेत. आता याच्यापुढे आपल्याला 3 डबल क्रोशे बनवायचे आहेत. डबल क्रोशे पहिला, डबल क्रोशे दुसरा आणि डबल क्रोशे हा तिसरा. ठीक आहे. नंतर आपल्याला चेन एक चेन बनवून घेतली आणि ट्रिपल क्रोशे 1 बनवायचं आहे. परत चेन 1 आणि आता आपल्याला इथे 3 डबल क्रोशे बनवायचे आहेत. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 आणि डबल क्रोशे 3. 3 डबल क्रोशे झाल्यावर परत आपल्याला ट्रिपल क्रोशे बनवायचे आहे. ट्रिपल क्रोशेसाठी आपल्याला 2दा यान ओव्हर करून घ्यायचं आहे. बघा 1, 2 यान इन्सर्ट करून घ्यायचं आहे आणि असं 2 मधून काढायचं, परत यान ओव्हर करून दोघांमधून आणि परत यान ओव्हर करून शेवटच्या दोघांमधून. तर हे झाले 2 ट्रिपल क्रोशे आणि आता आपल्याला शेवटचा ट्रिपल क्रोशे इथे बनवायचा आहे. 2 आणि हा तिसरा. आणि आता आपल्याला आपली जी मॅजिक रिंग आहे ती आता आपल्याला असं हे खेचून कमी करून घ्यायची आहे. आणि शेवटी जसं आपण सुरुवातीला 3 चेनपासून स्टार्ट केलं होतं तसंच इथे पण आपल्याला चेन 3 बनवायचे आहेत आणि या मॅजिक रिंगमध्ये एक स्लिप स्टिच इथे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता आपण जो आपला मॅजिक रिंग आहे तो पूर्णपणे ओढून घ्यायचा आहे. बघा हे पूर्ण क्लोज झालं आहे आणि आपला जो वर्किंग यान आहे तिथे आपल्याला एक चेन बनवून आपला जो एक्स्ट्रा यान आहे तो इथून असा कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथे आपला हा सुंदर असा हार्ट शेप इथे तयार झाला आहे. तर आता आपण याची फिनिशिंग करून घेऊयात. तर बघा इथे आपलं फिनिशिंग झालेलं आहे आणि सुंदर असा हा हार्ट शेप आपला आज बनून रेडी झाला आहे. बघा किती छान असं हा क्यूट एक सुंदरसा छोटूसा हार्ट आपण आज बनवला आहे. जर काही तुम्हाला अडचण असेल, काही समजलं नसेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर व्हिडिओ थोडा हेल्पफुल वाटला असेल, जर तुम्ही खरं काही शिकले असाल ह्या व्हिडिओमधून, तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे क्रोशे फ्रेंड्स असतील, जे नवीन आता क्रोशे शिकत असतील, नव्याने त्यांना सुरुवात करायची असेल, त्यांच्यासोबत नक्की माझं चॅनल शेअर करा आणि व्हिडिओज माझे शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.